गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित मध्ये अपूर्णांकावरील क्रिया हा घटक पाहणार आहोत. तत्पूर्वी गेल्या पाठामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक सफरचंदाचं उदाहरण दिलतं ना, आणि तुम्हाला सांगितलं होतं एक चपाती घ्या, भाकरी घ्या, काही करा आणि ते तुम्ही पाव भाग, अर्धा भाग, चतकोर भाग ही प्रक्रिया करून बघायचं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी तसं केलेले आहे. सफरचंदावर सुद्धा मी ती क्रिया करून दाखवली की पाव भाग कशाला म्हणतात, अर्धा भाग कशाला म्हणतात, पाऊण भाग कशाला म्हणतात आणि त्यांना काय म्हणतात हे सुद्धा सांगितलं. म्हणजे अपूर्णांक या शब्दाचा आपण काय केलेलं आहे, अर्थ समजून घेतलेला आहे. आता गेल्या वर्षी काय केलं होतं, गेल्या पाठात काय केलं होतं आपण, तर पूर्णांकावरील क्रिया पाहिली होती. म्हणजे पूर्णांकांची बेरीज पाहिली, पूर्णांकांची वजाबाकी पाहिली, लहान मोठेपणा पाहिला, त्यानंतर विरुद्ध चिन्ह पाहिलं, बरोबर आहे का नाही, संख्या रेषेवर अपूर्णांक पूर्णांक दाखवा, हे सगळं पाहिलं आपण, बरोबर. आता अपूर्णांक काय, अपूर्णांकावरची क्रिया म्हणजे काय हे समजून घेण्याआधी एक छोटस उदाहरण बघूया आणि मग ते तुम्हाला आपोआप समजत जाईल. पुढं बघूया. आता ज्यावेळेस आपल्याला समान अशी वस्तू असते, समान वाटप करायचं असते, त्यावेळेस आपल्याला काही त्याचा तेवढं वाटप करायला त्रास होत नाही. आता मी सांगितलं होतं, घरात जर भावंड वगैरे असतील, वडिलांनी जर एखादी गोष्ट मर्यादित आलं तर आई त्याचे तुकडे करून सगळ्यांना वाटप करते, बरोबर, सगळ्याला समसमान, कारण कुणीही कमी खात नाही किंवा कमी घेत नाही. मलाही तेवढंच पाहिजे जेवढं त्याला दिलेलं आहे, हे आपला एक ठेका असतो. अगदी त्याच पद्धतीनं इथं समसमान वाटप भागाकार पद्धतीनं केलं जातं आणि जेव्हा होत नाही तेव्हा अपूर्णांकाची संख्या मिळते. आता ते आपण उदाहरणातनं पाहूया. आता बघा, इथं तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक गणित दिलेलं आहे, सफरचंद वगैरे वगैरे दिलेलं आहे. आता हे समजून घेण्यापेक्षा आपण काय करू, एक सोपं की आपण एक वेगळं उदाहरण घेऊया, म्हणजे वेगळं फळ घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय करूया, आपण पेरू घेऊया, पेरू, आणि इथं मुले. आता लक्षात घ्या, पेरू. आता समजा 2 पेरू असतील, पेरू 2 घेतले आणि मुलं सुद्धा 2 आहेत. बघा, 2 पेरू, 2 पेरू आहेत आणि मुलं किती आहेत, 2 आहेत. तर प्रत्येकाला किती येईल रे, 2 मुलं आहेत ना. आपण इथं काय करू, 2 राखाने करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं पण मुलं, इथं समजा 2 मुलं आहेत, राजू आणि राम. नावं देऊ ना आपण, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. राजू आणि राम नावाची 2 मुलं घेतल्या. आता 2 पेरू आणले, 2 मुलं आहेत, बरोबर आहे, राजू आणि राम. तर दोघांना प्रत्येकी किती पेरू जातील सहज सांगू शकतो आपण. यात काय वाद नाही की तुला एक घे, मला एक घे. आपण काय करणार, त्याला एक पेरू देतो आणि राजूला एक पेरू देतो, रामला एक पेरू देतो. म्हणजेच काय, 2 ने 2 ला भागले की उत्तर येतं 1. 2 ने काय करायचं, मुलांची संख्या कोणाला भागायचं, पेरूला भागितले की प्रत्येकी 1 पेरू मिळतं. हे जे येणारं उत्तर असतं ते काय असतं आपलं, ती संख्या प्रत्येकी 1 पेरू प्रत्येकाला येतं. 2 ने 2 ला भागलं की नाही काय होणार, आपल्याला 1 उत्तर येतं. 1 उत्तर म्हणजेच काय, प्रत्येक मुलाला म्हणजे राजूला 1 आणि रामला 1 फळ मिळतं. आता समजा आपण 6 पेरू घेतले, 6 पेरू किती जणांमध्ये, दोघांमध्येच वाटायचंय, समसमान मिळतं का बघू. राजूला किती येणार आता, 1 2 3, राजूला 3, 1 2 3, रामला 3. म्हणजेच काय, एकूण पेरूंची संख्या भागिले मुलं. किती जणांना वाटलं आपण, प्रत्येकाला मग किती आलं बघा बरं, बेत्रिक 6. प्रत्येकाला 3 पेरू आले बघा, 1 2 3, 1 2 3. म्हणजे राजूला 3 पेरू आले आणि रामला पण 3 पेरू आले.
बरोबर. आणि आता हे उभ्या पद्धतीने पण कसं येतं बघा, म्हणजेच काय 6/2 उत्तर येतं 3, प्रत्येकाला 3. म्हणजेच काय 2/2 बरोबर 1. जी काय असते ना हे छेदाने अंशाला भागायचं, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला किती पेरू मिळाले हे समजतं. मी काय केलं, छेदाने अंशाला 2 1 2, 1 पेरू मिळाला प्रत्येकाला. 2 ने 6 ला भागलं, 2 2 6, म्हणजे 3 पेरू प्रत्येकाला मिळाले हे समजलं. हे जे उत्तर मिळालंय पूर्णांकामध्ये बघा, आता समजा मी 5 पेरू आहेत. आता इथपर्यंत ठीक होतं. आता 5 पेरू आहेत, दोघांना वाटायचंय. आता खरी गंमत असते, आता समान वाटप करायचे बाळांनो, समान वाटप करायचंय. 5 मध्ये त्याला 2 परत 2 4 झाले, 1 पेरू राहिला शिल्लक, 2 2 गेले, 1 पेरू शिल्लक राहिलाय. मग एकामध्ये काय करावं लागेल, परत अर्धा. एकाला 1 देऊन टाकायचं नाही चालणार, भांडण होईल ना. मग 2 2 द्यायचे आणि 1 जो पेरू राहिलेला असतो तो असा आपण अर्धा करतो, बरोबर. अर्धा बघा बरं, 1 पेरू 2 पेरू, आधी समान वाटप करू. इकडं पण 2, 1 2 3 4 पेरू झाले. 5 पेरू आहेत आपल्याकडे, 1 शिल्लक राहिलाय, याचा अर्धाच भाग द्यायचा आपण. इकडं पण अर्धाच भाग द्यायचा. म्हणजे इथं 2 आणि अर्धा, इथं पण 2 आणि अर्धा, म्हणजे बघा 5/2. म्हणजेच काय केलं आपण, 5/2. हे जे काय आलं उत्तर, याला म्हणायचं अपूर्णांक, बरोबर. अपूर्णांक हे जे उत्तर येतं याला म्हणायचं अपूर्णांक. आणि मी तुम्हाला सफरचंद कापून दाखवलेलं होतं, एकामध्ये अर्धा केलं म्हणजे किती आलं, 1/2, अर्धा भाग. आणि ज्यावेळेस मी 1/4 म्हटलं पावभाग, 3/4 म्हटलं पाऊण भाग. गेल्या पाठात बघितलं की नाही आपण, तसंच यामध्ये दोघांना आणि आपल्या व्यवहारी भाषेमध्ये बघितलं तर 2.5 बरोबर आहे ना. याला 2.5 याला 2.5 बरोबर आहे ना. 2.5 पेरू आले त्यांना, आपण म्हणतो तुला 2.5 मला 2.5, हे कळतं पण लिहायचं कळत नाही ना. याला जे म्हणायचं, याला म्हणायचं अपूर्णांक. अपूर्णांक जेव्हा याला आता भाग घालवल्यानंतर, म्हणजे 2 ने 5 ला भाग घालवायचं, म्हणजे छेदाने अंशाला भाग घालवल्यानंतर, भागाकार केल्यानंतर उत्तर बरोबर त्यांचं तेवढं येतं. हे नंतर बघायचं. आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला छेदाने अंशाला भाग घालवायचं आहे. याला काय म्हणायचं बाळांनो, अपूर्णांक. समजलं. आता पुढे बघा, ज्या वेळेस अशी गणित येतात अपूर्णांकाची, त्यावेळेस आता बघा 5 पेरू किती जणांना वाटली, 2 जणांना. म्हणजेच काय केलं आपण, काय केलं, 5/2. 2 ने 5 ला भागाकार केला, म्हणजे काय बघा, 2 ने 5 ला भाग घालवला आपण, 5 भाग घालवला. तत्पूर्वी या गणिताकडे बघा बरं, याच्यामध्ये अंश आणि छेद, याला म्हणायचं अंश आणि याला म्हणायचं छेद. जेव्हा अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असतो, मी काय सांगते बघा, जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाला काय म्हणतात माहिती का मुलांनो, अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. याला काय म्हणायचं, अंशाधिक. अंश मोठा आहे ना, अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. कधी म्हणतात अंशाधिक अपूर्णांक, जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा असतो. एखाद्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असेल तर त्याला
अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. मग तुम्हाला हे अंशाधिक अपूर्णांकाची वेगवेगळे उदाहरण घेता येईल. समजा 11 अंश छेद 3, 15 अंश छेद 4 याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. मग तुम्ही अशा अंशाधिक अपूर्णांकाचे उदाहरण लिहू शकता. अजून बघा बरं, 7 अंश छेद 3, 5 अंश छेद 2 याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आता अशा अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. मी काय म्हणते लक्षात घ्या. अशा अंशाधिक अपूर्णांकाचं म्हणजे याचं पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे मगाशी आपण काय केलं होतं, 5 अंश छेद 2. दोन मुलांमध्ये 5 पेरू वाटप करायचे. त्यावेळेस आपण काय केलं, पेरूचे भाग केले, इकडे 2 इकडे 2, एक राहिलेले पेरूचा अर्धा अर्धा म्हणजे 2.5 पेरू आले. कसे आले, 2.5 म्हणजे पूर्ण 2 2 गेले आणि अर्धा एक राहिला. पूर्ण 2 म्हणजे पूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्ण पण आहे आणि परत एक अर्धा पण आहे अपूर्णांक. अर्ध्याला आपण अपूर्णांकात काय म्हणतो, 1 अंश छेद 2 याला अर्धा म्हणतो आपण बाळांनो. म्हणून मी ही संकल्पना पहिल्याच पाठामध्ये सांगितलं होतं ही सुरुवातीला, की याला अर्धा म्हणतात, याला पाव म्हणतात आणि याला पाऊण असे म्हणतात. लक्षात घ्या. ही संकल्पना लक्षात आली की आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात. आता हे अंशाधिक अपूर्णांक आहे. आता कसं करायचं बरं पूर्णांक युक्त अपूर्णांक, ह्या पद्धतीने भागाकार करून. तर कसं बघा, हे चिन्ह तर सगळ्याला माहिती आहे. छेद हा आतल्या बाजूला मांडायचा, सॉरी अंश हा आतल्या बाजूला मांडायचा आणि याला म्हणायचं भाजक. ज्याने भाजतो भाग जातो, भाज्य ज्याला घालवणार आहे ती. याला जे असतं ती भागाकार, उत्तर आपलं भागाकार. आणि जे खाली असतं बाळांनो याला म्हणायचं बाकी. बघा, भाजक भाज्य जे उत्तर येतं त्याला भागाकार आणि जे खाली बाकी राहतं शून्य वगैरे काय जे येईल उत्तर चाळणी केल्यानंतर चाळणी करत जे येतं त्याला म्हणायचं बाकी. घालूया भाग, बघूया भाग घालवल्यानंतर आपल्याला काय समजतं बघूया. आता 2च्या पाड्यात 5 आहे का, नाही. 5 पेक्षा संख्या कमी पाहिजे. बघू, बेदोनी 4, 4 आलं ना. 5 मधून 4 गेले, उत्तर किती आलं बाळांनो, 1. आता नाही घालू जाऊ शकत भाग. 1 हे 2 पेक्षा लहान आहे. छेदापेक्षा अंश जर लहान निघाला तर भाग जात नाही. आता हे आलं बाकी. आता मांडणी कशी करायचं, मी काय सांगितलं यांचं, की ज्या वेळेस अंशाधिक अपूर्णांक असा येतो अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे जेव्हा 5 पेरू मिळाले, 5 पेरू 2 जणांना वाटप करा म्हणल्यावर आपण काय केलं, 2.5 पेरू दिले आपण कापून. बरोबर आहे की नाही. 2.5 पेरू आले. 2.5 पेरू म्हणजेच काय केलं आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. आपण काय केलं, पूर्णांक युक्त अपूर्णांकात काय केलं आपण, त्याचं रूपांतर केलं. कसं केलं, 2 ने 5 ला भाग घालवलं, बाकी आलं 1, भागाकार आलं 2. याची मांडणी कशी करायची,
या अंशाधिक अपूर्णांकाचा ज्यावेळेस आपण भागाकार करतो त्यावेळेस, आता आम्ही प्रत्येक वेळेस मुलांना सांगत असते, फार किचकट भाषा वापरायची नाही गणित घेताना, सहज शक्य आपल्या तोंडी बसेल, आपल्याला नजरेला पटेल अशीच पद्धतीने आपण ती गणित सोडवायची. जी बाकी आहे ती वर घ्यायची. बाकी आहे ही जी रेष आहे रेषेच्या वर घ्यायचं, जो भागाकार आहे तो समोर घ्यायचा आणि हे भाजक आहे तो खाली घ्यायचा. खालचं वर, वरचं समोर, समोरचं खाली. बाकी वर, भागाकार समोर, भाजक खाली. मी काय केलं बघा, काय केलं मी, जी बाकी आहे त्या अंशस्थानी मांडलं, जो भागाकार आहे ह्या दोन्ही अपूर्णांकाच्या समोर मांडलं. म्हणजे काय, पूर्णांक, हे काय येणार इथं, पूर्णांक जितके मिळाले पेरू, पूर्ण किती मिळाले, पूर्ण 2 मिळाले. 5 पेरू मध्ये हे अर्धा, हे 2 पूर्ण आणि 1 अर्धा पेरू मिळालाय, तो अर्धा इथं तयार होतो बघा आपला. म्हणजेच काय, आणि हे भागाकार येणार जो उत्तर आहे ते पूर्ण आहे आणि हे बाकी म्हणजे शिल्लक राहिलेला अर्धा आणि भाजक 2. कसं मांडलं, बाकी किती आलं, भागाकार किती आलं बाळांनो, 2. बाकी किती आले, 1 आणि भाजक किती आहे, 2. हे जे आहे ना बाळांनो, 1/2 म्हणजे अर्धा. तुम्हाला मी पहिल्या सफरचंदाचा जेव्हा कट करून सांगत होते की ह्याला अर्धा म्हणतात, त्याला पाव म्हणतात, ते सांगितलेलं आहे. ही तर अर्धा मिळालं बघा. 2 पूर्ण आणि अर्धा उत्तर मिळालं का नाही. अंशाधिक अपूर्णांकाचं आपण काय केलं, ह्या अंशाधिक अपूर्णांकाचं काय केलं, पूर्णांक युक्त या संख्येला पूर्ण म्हणायचं. याचं वाचन पण सांगून टाकते म्हणजे तुम्ही हे समजून घ्याल. याला पूर्ण संख्या म्हणतात. 2 पेरू पूर्ण आणि अर्धा, 2 पेरू पूर्ण आणि अर्धा म्हणजे त्याचं वाचन कसं येणार बाळांनो, 2 पूर्णांक 1/2. समजलं, 2 पूर्णांक 1/2 म्हणजेच किती, जो उत्तर कसं आलं, 2 पूर्णांक 1/2 म्हणजेच किती, 2.5. बरोबर आहे का नाही. वाचन करायचं, 2 पूर्णांक, पूर्णांक नेहमी अपूर्णांकाच्या समोर, समोर रेषे समोर मांडायचं. 2 पूर्णांक 1/2, 1/2 आलं का. 5 पेरू कसे वाटप केले आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार केला आपण. अंशाधिक कशाला म्हणायचं, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि मग आपण त्याला भागाकार केलं, भाजक, भाज्य, भागाकार आणि बाकी मांडून घेतलं आणि काय केलं आपण, बाकीवर, भागाकार समोर, भाजक रेषेच्या खाली. ह्या पद्धतीनं काय केलं आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांक सोडवलेलं आहे. मगाशी अंशाधिक अपूर्णांक पाहिला आपण, ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक. मग पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे पण उदाहरण घेता येईल. मग वाचन करायला शिकायचं. आपण काय करायचं, हे लिहून घ्या तुम्ही, जागा सोडते. 3 पूर्णांक 1/2, 5 पूर्णांक 1/2, छेद बदला तुम्ही. 7 पूर्णांक 1/4 म्हणजे काय, ते पूर्णांक असते ती पूर्ण संख्या माहितीये ना. जे पूर्ण असतं ना त्याला पूर्णांक म्हणतो आपण. 3 पूर्ण आणि अर्धा, 5 पूर्ण आणि अर्धा, 7 पूर्ण आणि पाव, 1/4 म्हणजे पाव. बघा, 3 पूर्ण अर्धा, 5 पूर्ण आणि अर्धा, 7 पूर्ण, पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या. बरोबर, म्हणजेच आपण आता काय पाहिलं, 2 पेरू समान आणि अर्धा म्हणजे 2.5 पेरू प्रत्येकाला गेलेला आहे. हे तुम्हाला समजलं असणार आहे. त्यावेळी आता काय करा तुम्ही सगळ्यांनी
अंशाधिक अपूर्णांकाचे 10 उदाहरणं लिहायचे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे 10 नुसते असे लिहून काढायचे. सगळ्यांनी हे पाठवायचं आहे. तर आता आपण इथंच थांबू. धन्यवाद.